केली आणि दरवाजावर प्रत्यक्ष द्वारपालाचं काम भगवान दत्तात्रय स्वामी करत होते. दत्त चुपदारी. आणि हे दृश्य बघितल्यानंतर त्यांनी आश्चर्यचकित झाले. हो म्हणे, भगवान दत्तात्रय स्वामी तुम्ही इथे द्वारपालाचं एकनाथ महाराजाकडे काम करताय म्हटले. म्हणजे हो, ते माझे मालक आहेत म्हणले. मग आंबेजोगाईला एकनाथ महाराज आलेले असताना त्यांना दर्शन नाही देता तुम्ही अदृश्य का झाला? ती म्हणले, मी अदृश्य याच्यासाठी झालो, मी माझ्या मालकाची परवानगी न करता तुमच्याकडे आलो म्हणून मला अदृश्य व्हावं लागलं. असं का? ते आश्चर्यचकित झाले. तिथंच त्यांचा गृहवर्णन झाला. आतमध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडे जे 2 रिद्धिसिद्धी होत्या त्यांना ते दिसले. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही इथं कसं काय? त्या म्हणल्या, आम्ही नाही, आमच्या सगळ्याच बहिणी इथं काम करत आहे. संतांच्या पायावर सगळ्या रिद्धिसिद्धी लोळून घालत असतात. उलट ते संत महात्म्यांना शोधत येत असतात. म्हणून रिद्धिसिद्धी येते ओळखली म्हणे सर्व भाग्य चोचविती. भाग्यालाच आपण दैव म्हणतो, भाग्यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. भाग्य अनुकूल असेल, भाग्याचे 3 प्रकार सांगितले. इहलौकिक भाग्य किंवा संसारिक भाग्य त्याला म्हणतात. दुसरं आहे पारलौकिक भाग्य आणि तिसरं आहे परमार्थाचं भाग्य. इहलौकिक भाग्य, संसारिक कुठलीही संसारामध्ये आपल्याला कुठलीही प्राप्ती भाग्याशिवाय होत नाही. एकतर तुम्हाला मानवी देह मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. भारतामध्ये मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मिळणं भाग्याचं लक्षण आहे. संतांच्या नंतर मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. संसारामध्ये कुठलीही वस्तू भाग्याशिवाय मिळत नाही. आपल्याला चांगलं मुलगा, चांगला परिवार, चांगलं हे सगळं भाग्याने मिळत असतं. भाग्य अनुकूल जर असेल, एक कथा प्रसंग आहे. एक मनुष्य बाहेर स्वच्छला गेला आणि बसल्या बसल्या एक गाडीनं जमीन उकरू लागला. त्याच्या भाग्यात कसं होतं, उकरता त्याला हंडा दिसला, त्या सुवर्णाच्या मोहरा दिसला. पण तो दैववादी होता. तिला ते करून टाकलं आणि दुसऱ्या एका माणसाला सांगितलं, शेजारच्या माणसाला सांगितलं, म्हणजे इथं सोन्याचा हंडा नाही. त्याच राहत्यात त्यांना तो निघाला, पाठ टिकाव कुदळ घेऊन आले, खड्डा खाल्ला, तो हंडा बाहेर काढला आणि हंडा बाहेर काढल्यानंतर हंड्याचं झाकण काढल्यानंतर आतमध्ये बघतात विंचू, सर्प, कोळसा असं सगळं त्यांना दिसलं. झाकण बाहेर आगच मस्ता गेली म्हणले, एवढं श्रम करून आम्ही हे काढलं, आम्हाला सांगणाऱ्याचा खूप राग आला. कुणी सांगितलंय म्हणला. आता तसंच झाकण झाकलं म्हणजे आता त्याच्याच घरामध्ये बोलतो. घरावर सल्लेपत्रा बाजूला सारला, झाकण काढलं आणि तो हंडा पातळा केला की सोन्याच्या मोहरा खाली पडल्या. त्याला हे आणण्याचं सुद्धा कष्ट पडलं नाही, कारण भाग्य. भाग्य अनुकूल जर असेल तर भाग्याची प्राप्ती होते आणि भाग्य प्रतिकूल असेल तर काही प्राप्त होत नाही. पण भाग्य अनुकूल असावं लागतं. एक मनुष्य त्याचं एवढं भाग्य अनुकूल आहे, पैसे कधी जरी उधळले तरी ते संपायलाच तयार नाही, कारण भाग्य अनुकूल. त्याला ठरवलं, आता आपण काय करू म्हणले, राजाच्या राजवाड्यात जाऊ, पायातला जोडा काढू आणि राजाच्या डोक्याला मारू म्हणले. मग राजाला राग येईल आणि राग आला की तो आपल्याला दंड करेल. दंड केला तर पैसे देऊन टाकू. त्या भावनेतून आला. राजदरबार सुरू होता. दरवाजावर उभारला, पायातला जोडा काढला आणि असा जोरात राजाच्या डोक्यावर मारला. जोरात मारला तसा राजाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आणि मुकुट खाली पडल्यानंतर त्या मुकुटातून एक सर्प बाहेर निघाला. राजदरबारामध्ये सगळे उपस्थित आहेत. प्रधान हे ते सगळे राजाला जोडा मारलाय. प्रधान काही सेवकासह त्या जोडा मारण्याकडे धावू लागला. तेव्हा राजाने सांगितलं, शांत व्हा, शांत व्हा. म्हणजे त्यानं जोडा जरी मला मारला असला तरी मला त्यानं वाचवलेले, कारण यावेळेस सर्प दोन झाला असता तर मृत्यू पावला असतो. त्याला जोडा मारू नका, त्याला काही मारू नका, त्याला हिरे मानके सर्व पैसे द्या, 40 गाव जागीर देऊन टाका. पण हे संसारिक भाग्य. पण संत याला भाग्य पडत नाही. मंगळ हे नव्हे, कन्यापुत्र देखत राहिला लौकिक अंतर्पाठ. व्यवहारामध्ये आपण कशाला भाग्य म्हणतो? कुणाचं भाग्य